वणी ते मुळाणा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून लक्ष्मी चित्रपटगृह ते फाटापर्यंतचा रस्ता अक्षरशः खड्ड्यांनी भरलेला आहे। या रस्त्यावरून वाहन चालकांना चिखलातून तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतोय। विशेष म्हणजे याच मार्गावर केआर हायस्कूल विद्यार्थी वसतिगृहे आणि विविध महाविद्यालयीन व संगणकीय शिक्षण घेणाऱ्या संस्था असल्याने शेकडो विद्यार्थी रोजच या रस्त्याने ये जा करत असतात। चिखल व खड्ड्यांमुळे पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत असून वाहनांचे अपघाताचे प्रमाण देखील वाढले। शेतकरी, शेतमजूर, दूध व भाजीपाला विक्रेते तसेच छोट्या व्यावसायिकांचीही याच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते। याशिवाय मार्कंडेय पर्वतावरील दर्शनासाठी येणारे भाविकही याच रस्त्याचा वापर करतात। मात्र रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की पायी चालणेही कठीण झाले। या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू होण्याआधीच रस्ता खोदण्यात आला, मात्र निधीची तरतूद न झाल्यामुळे ठेकेदाराचे काम प्रलंबित राहिले। त्यामुळे खड्ड्यात व चिखलात तब्बल काही महिने नागरिकांना दिवस काढावे लागणार आहे। निधीची तरतूद नव्हती तर रस्ता का खोदला असा संतप्त सवाल स्थानिक शेतकरी, विद्यार्थी आणि व्यावसायिक करत आहे। या कामासाठी नेहमीप्रमाणे मर्जीतील ठेकेदारांना संधी दिली गेली असल्याचा आरोपही नागरिकांकडून होतोय। परिणामी काम कासवगतीने सुरू असून पावसाळ्यात तर काहीच काम होणार नाही। यामुळे आगामी 4 महिने या धोकादायक रस्त्यावरूनच प्रवास करावा लागणार आहे। स्थानिक प्रशासन, जनप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून रस्त्याचे काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी सध्या नागरिकांतून केली जाते। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रितेश पारख, वणी।